अहिल्यानगर शहरातील शनी चौक परिसरातील गुजरगल्लीत सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीचा थरार पाहायला मिळालाय। काल रात्री 2:30 वाजता गौरव कुलकर्णी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या 2 आलिशान कार जळून खाक झाल्याची घटना घडली असून ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचा धक्कादायक प्रकार करण्यात आलाय। हा प्रकार अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला घातपात असल्याचं आता स्पष्ट झालंय। या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून त्यात 3 संशयास्पद व्यक्ती वाहनाजवळ उभी आहे हे स्पष्ट दिसतंय। तर या घटनेची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी संबंधित झालेल्या घटनेची पाहणी केली आहे। सीसीटीव्ही फुटेजमधील त्या 3ही आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले। तर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आता आरोपीच्या शोधासाठी युद्ध पातळीवर तपास करतायत आणि सलगच्या घटनांमुळे परिसरात प्रचंड भीती आणि संताप निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। त्यांची गाडी ही काही दिवसांपूर्वी गेल्या काही दिवसांपूर्वी तिला पुढच्या रात्रीचे अपरात्री तिला पेटून देण्याचा प्रयत्न केला आणि ती गाडी देखील प्रचंड नुकसान झालं ती पाहायला मिळालं। त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं कुठल्या प्रकारची नाही। काल देखील रात्री त्यांची 2 व्हीलर गाडी ही देखील 3 अज्ञात इसम हे कुठेतरी आले असं देखील दिसतंय। गाडी देखील चोरून नेली म्हणजे पर्सनल इंटेन्शन किंवा पर्सनल कुठेतरी काहीतरी करते। त्यामुळे आज पोलीस अधिकारी कोकणाला पोलीस स्टेशनचे निरीक्षक गायकवाड साहेब असतील त्यांची सर्व टीम असेल यांच्यासोबत आज आम्ही कुलकर्णीची गाडी घेतली। काय करताना पोलीस तपास करतायत। त्यांना मागणी केली आहे की हे त्वरित हे आरोपी अटक झाले पाहिजे अशा प्रवृत्ती येत असतील तर त्या जागच्या आधी पोलिसांनी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे। उद्या काही मोठी घटना देखील याच्यामध्ये घडू शकते। मग या सगळ्या टाळण्याकरता पोलिसांनी अलर्ट राहावं, सतर्क राहावं अशी आम्ही पोलिसांना या ठिकाणी मागणी केली आहे।